नमस्कार मंडळी. टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आज आपल्या किचनमध्ये काय बनतंय. तर आज आपण बनवणार आहोत अशी झणझणीत चिकन थाळी की घरातल्या लोकांना हॉटेलची आठवणच येणार नाही. आजच्या थाळीत असणार आहे चिकन रस्सा, चिकन सुक्का, गरमागरम भाकरी आणि भात. तर काय करायचं, तेलामध्ये कांदा चांगला परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची, तिला पण चांगलं परतवून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, परत परतवून घ्यायचं आणि 1 किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं. आता याला चांगलं परतवून घ्यायचं. यामध्ये कुठलंच पाणीसुद्धा ॲड करायचं नाही. यावरती एक प्लेट झाकण ठेवायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चिकनला स्वतःचंच पाणी सुटेल आणि लागणार पण नाही चिकन. त्यानंतर मी असं 3 ते 4 वेळा केलं आहे. प्लेटवरचं पाणी चिकनमध्ये टाकलं आणि त्याला शिजू दिलं. आता चिकन शिजल्यानंतर वाटणसाठी सगळ्यात आधी खोबऱ्याचे काप जे आहे ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. हे चांगलं लालसर होईपर्यंत याला भाजून घ्यायचं, कारण भाजीच्या रस्स्याची चव ही वाटणमध्ये शिजलेले जिन्नस कशाप्रकारे झालेले आहेत त्यावरतीच डिपेंड राहते. आता याच पॅनमध्ये एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, याला पण लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. याच पॅनमध्ये कांदा थोडासा बाजूला करून त्यामध्ये लसूण, आल्याचे तुकडे, कोथिंबीर, थोडेसे धने आणि दालचिनीचा तुकडा याला पण चांगलं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत यातून चांगला सुगंध सुटणार नाही तोपर्यंत याला मस्त परतवून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं जिरं ॲड करते, कारण सुरुवातीला जिरं ॲड केल्यानंतर ते जळू शकतं, म्हणून याला शेवटी ॲड केलं. आता हा मसाला चांगला भाजला गेल्यानंतर मिक्सरला ह्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता ज्यामध्ये आपल्याला भाजीला फोडणी द्यायचं आहे त्या कढईमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि या वाटणाला चांगलं परतवून घ्यायचं. जोपर्यंत वाटणाला तेल सुटणार नाही ना तोपर्यंत याला परतवून घ्यायचं. याला 7 ते 8 मिनटं लागतात. त्यानंतर यामध्ये मिरची पावडर टाकायची. मी इथे 3 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची. थोडासा काळा मसाला घातलेला आहे, हा मी घरीच बनवलेला मसाला आहे. आता याला पण चांगलं परतवून घ्यायचं आणि परत तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे. बघा, कडेनं सगळं तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ मसाला चांगला परतवून गेलेला आहे. यामध्ये उकळलेलं चिकन ॲड केलं. आता रस्याची क्वांटिटी आहे ना थोडी जास्तच ठेवायची, कारण आपण भाकरी बनवणार आहोत त्यामुळे रस्सा थोडासा जास्तच लागणार आहे. तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही ह्याला पातळ किंवा घट्ट असा ठेवू शकता. आता चिकन चांगलं शिजलं गेलं आहे, रस्स्याला पण उकळी आली आहे. यामध्ये कोथिंबीर ॲड केली आणि भाजी तयार आहे. आता चिकन सुक्का बनवतो आहे, त्यासाठी तेलामध्ये कांदा टाकला. कांद्याला चांगलं झाल्यानंतर थोडंसं वाटण घातलं यामध्ये आणि याला पण परत तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. तीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद, थोडासा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं. यामध्ये उकळलेले चिकनचे पीसेस घालायचे, मस्तपैकी परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटासाठी वाफ काढायची, जेणेकरून मसाला चांगला ॲब्झॉर्ब होईल चिकनमध्ये. वरतून कोथिंबीर टाकायची आणि चिकन सुक्कासुद्धा आपलं रेडी आहे. आता वळूया भाताकडे. गॅसवरती कुकर ठेवायचा, थोडंसं तेल टाकायचं, तेलामध्ये जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर मी इथे 1 कप तांदूळ टाकलेला आहे. 1 कप तांदूळासाठी तुम्ही यामध्ये 1 ग्लास पाणी मी वापरलेलं आहे. आता याला 3 शिट्या काढून घेऊ. तोपर्यंत भाकरीसाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर. आता पाणी टाकून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. चिकन आणि त्यासोबत जर भाकरी नसेल तर त्याला महाराष्ट्रीयन गावरान कॉम्बो म्हणताच नाही येणार. गावरान पद्धतीची थाळी म्हटल्यानंतर त्यामध्ये भाकर येणारच आहे. मस्तपैकी भाकर थापून घ्यायची आहे इथे.
तव्याला आधीच गरम व्हायला ठेवलं होतं, त्यावरती चांगली भाकर टाकून घ्यायची. वरतून थोडंसं पाणी टाकून भाकरला पाणी लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाकरी शेकून घ्यायची आहे. अशी टम्म फुगलेली भाकरी बघितली ना की भूक बघा लगेच दुप्पट होते की नाही. दोन्हीकडून भाकर चांगली भाजून घेतलेली आहे. आता आपण ताट लावूया. त्यामध्ये सगळ्यात आधी सलाद ठेवायचं आहे. कांदा आणि लिंबूशिवाय हे जेवण तर अपूर्णच आहे. बघताय ना कशी तर्री आली आहे भाजीला. चमचमीत असा चिकन रस्सा बनलेला आहे. मस्तपैकी चिकन सुक्का बनलाय. गरमागरम भाकरीसुद्धा तयार आहे. आणि भात जर जेवणात नसेल ना तर ते जेवण अपूर्णच वाटतं, त्यामुळे भात हा हवाच. आणि तयार आहे बघा आपली महाराष्ट्रीयन झणझणीत चिकन थाळी. तुम्ही पण नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कशी झाली आहे ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.